हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलवर स्वाती डिझायनरमध्ये. मी स्वाती. मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत आरी वर्कच्या अगोदरची प्रोसेस. जेव्हा आरी वर्क करायला घेतो आपण त्याच्या अगोदर ब्लाऊजची काय काय प्रोसेस आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजे ब्लाऊजवर मापं कशी टाकायची, रिंगला ब्लाऊज कसा जोडायचा, सगळं पूर्णपणे शिकवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ बघा, तेव्हा तुमच्याबरोबर लक्षात येणार आहे. ज्या आपल्या बिगिनर्स ताई आहेत ना, त्यांनाही बरोबर लक्षात येणार आहे हा व्हिडिओ बघून. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ नक्की बघा. आणि चला आता आपण शिकूया. हा बघा, हा आपला रेड कलरचा ब्लाऊज पीस आहे. रेडिश पिंक असा थोडासा आहे कलर. आणि हा एक्स्ट्रा कपडा जोडलेला आहे मी. जो कपडा का जोडला मी ते नंतर सांगेन तुम्हाला. अगोदर ब्लाऊज पीस पूर्ण दाखवून घेते. ही बघा स्लीव्ज आहे ही. आणि स्लीवच्या अपोजिट साईडला आपण बॅकनेक आणि आपला बॅक घेणार आहोत. आणि आता आपण बॅकनेकची इथं ड्रॉ करून घेऊया, ज्याच्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. बघा, पाहू शकता. आता तिने मला सांगितलं होतं की मागची पट्टी जी असते ना आपली, ती मागची पट्टी 5 ठेवा. तर मी त्याची बरोबर 5 ठेवलेली आहे. आणि आता 5 ठेवली आणि त्याच्यावरच आपलं वर्क येणार आहे. तर आपली गळारुंदी पण तिची गळा उंची घेतलेली आहे. गळा रुंदी घेतली आहे मी 3. गळा उंची घेतलेली आहे 10.5. खाली तिला पट्टी ब्लाऊजची एकदम 5 हवी आहे तिला. तिने एकदम सांगितलेलंच आहे मला की मला 5 हवी आहे पट्टी खालची, जास्त छोटी करू नका म्हणून. तर मी खालून पण ती पट्टी मोजलेली आहे की बाबा जास्त होऊ नये म्हणून. पाहू शकता. आता मी ड्रॉ करते त्याला. एकदम राऊंडच गळा आहे, तर मी ड्रॉ करून घेते तिला जास्तच. कारण आपल्याला आता हे एकाच बाजूला झालेलं आहे ना ड्रॉ, पलीकडल्या बाजूला पण आपल्याला हे छापायचं आहे. त्यामुळं अजून थोडासा ड्रॉ करून घेते, त्याच्यावर थोडंसं डार्क बनवून घेते. असं थोडंसं प्रेस करायची. जी घडी घातलेली आहे ना आपण, थोडी हाताने प्रेस करायची, म्हणजे जेणे की या बाजूने आपल्याला ती घडी लवकर लक्षात येईल. हां, आता बघा. आणि हे याच्यावर असं छापून टाकायचं आहे. खडूने आपल्या छापलं की बरोबर हे आपल्या लक्षात येतं की या बाजूला थोडीशी अंधक लाईन येते, पण आपल्याला त्याने असं थोडंसं अजून थोडं डार्क बनवून घ्यायचं आहे. असं. आता जी लाईन आपण बनवलेली आहे ना, त्याच्यावरच आपण आता चेन स्टिच घ्यायला सुरुवात करायची आहे. जी आपण लाईन बनवली आहे ना आता, त्याच्यावरच आपण आता चेन स्टिच करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे तुमचा गळा एकदम फिक्स होतो आणि एकदम छान गोल राऊंड होतो. तर हा माप टाकताना हे असंच टाकायचं आहे. आता आपण स्लीवचं माप टाकायला घेऊया. हे बघा, स्लीव्ज मी असं फोल्ड केलेला आहे. ब्लाऊज पीस आहे तो आपला असा फोल्ड केलेला आहे, जिथं स्लीव्ज काढणार आहोत आपण तिथं. आता या बाजूला मी घेणार आहे तिचा फ्रंट, आणि ती बाजू आहे ती आहे बॅकची. फ्रंट आणि बॅक ज्या आपल्या ताई शिवणार आहेत ना, त्यांना समजून येईल स्लीव्जची फ्रंट आणि बॅक साईड. हे बघा, 10.5 उंची आहे तिची परफेक्ट. आणि आपण कसं, हे बघा, इकडं फ्रंट आहे त्यामुळं थोडासा खड्डा येणारच आहे, आणि तिकडं थोडीशी बॅक साईड आहे त्यामुळं तो असा उभर भाग येतो. आता ही स्लीव्ज पूर्णपणे अपोजिट येणार आहे तिच्या, त्यामुळं आता हिचा फ्रंट कुठं असणार आहे, या बाजूला असणार आहे. तिचा बॅक हा असणार आहे आणि तिचा फ्रंट हा असणार आहे. त्यामुळे इथं असं थोडासा स्लीव्जला खड्डा येणार आहे, कारण आपल्याला अशा लाईन टाकायच्या आहेत. जेव्हा बुट्ट्या असतील ना तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही, पण जेव्हा लाईन असतील तेव्हा ही लाईन खूप महत्त्वाची असते. जेव्हा आपण स्लीव्ज टाकतो ना, ही लाईन खूप महत्त्वाची असते जेव्हा अशा लाईन असतात उभ्या वर्कच्या तेव्हा. आता बघा, आपण रिंगला लावूया आणि जरा जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, पूर्णपणे अशी मस्त लाईन घेतलेल्या आहेत आपण. आणि आता आपण लावूया रिंगला. रिंगला मी हा कपडा का लावला आहे तुम्हाला आता आपोआपच लक्षात येईल.
हे बघा आपली स्लीव्ज कुठं आली आहे, आपल्याला वर्क करायला सुरुवात करायची आहे स्लीवच्या एकदम कडेपासून. तेव्हा हा मग कपडा लावलेला आहे, कारण आपल्याला रिंगला कपडा लावायला एकदम सोपा जातो. ब्लाऊज पीस आपल्याला लावायला खूप अवघड जात नाही, एकदम सोपा जातो, टाईट बसतो. त्यामुळं हा असा कपडा लावून घ्यायचा आहे आपल्या रिंगला सोपं व्हावे म्हणून. आणि कपडा बसवताना एकदम टाईटली बसवायचा आहे. खूप असा जास्त जोरात इकडून तिकडून ओढायचा नाही आहे. मी कशी ओढते आहे, एकदम सावकाश सावकाश असा कपडा ओढायचा आहे आणि रिंगच्या जवळ धरून कपडा ओढायचा आहे, जेणेकरून कपडा म्हणजे तो ब्लाऊज पीस आपला खराब होणार नाही. असं टाईट करायचं आहे. वरतून जरा थोडंसं असं बघायचं आहे आपल्याला की बाबा टाईट झाले का. हां, जरा थोडंसं आहेच लूज, थोडंसं अजून टाईट करते. असं करायचं आहे. आणि आपल्याला असा टाईट होत नसेल, तर कदाचित आपला हा स्क्रू असतो ना, हा स्क्रू पण कधी-कधी लूज असतो. तर त्याला आपण टाईट फिटिंग करून घेऊ शकतो वरची रिंग. आता हा कपडा जो असतो ना, तो आपला घाण होतो. सतत खाली लोळत राहतो. वर्क काही लगेच एका तासात होत नाही. त्यामुळे हा असा आपला आपण कपडा त्याचा ब्लाऊज पीस आपला घाण होऊ नये, कस्टमर पण परत आपल्यावर नाराज होऊ नये, त्यासाठी आपण हा पूर्णपणे असा गोळा करून घेऊया. आणि त्याला मी असं केसाच्या क्लिपा लावलेल्या आहेत, कारण पूर्णपणे असं पूर्ण पॅक बसण्यासाठी माझ्याकडे हेच होतं अवेलेबल सध्या तरी. जरा अर्जंट ब्लाऊज आहे तर मी हे असं लावलेलं आहे. पाहू शकता एकदम माझं फॅब्रिक एकदम रिंगलाच लागलेलं आहे. पाहू शकता खाली पण आता आपल्याला हात वगैरे घ्यायचा आहे ना, तर काही अडकणार नाही. मेन म्हणजे आपला जो दोरा आहे ना, तो अडकणार नाही त्याला, त्याची मी अशी काळजी घेतलेली आहे. पाहू शकता पूर्ण ब्लाऊज पीस मला घेतलेला आहे. आता आपण पाहू शकता ही जी लेस दिलेली आहे ना, ती ऑलरेडी ब्लाऊजला आहे. तिची पूर्ण साडीच अशी आहे. ही लेस आहे खाली, तर आपल्याला एकदम फ्रंटलाच घ्यायची नाही चेन स्टिच. तुम्हाला दाखवते मी चेन स्टिच मी कुठं घेतलेली आहे त्याला. हे बघा आपण सुरुवात कुठून केलेली आहे, इथून सुरुवात केलेली आहे. पाहू शकता किती सुंदर असा झालेला आहे, कारण त्यांनी ऑलरेडी त्याला लेस दिलेली आहे. तर आपल्याला इथून वरतूनच सुरुवात करायला लागलेली आहे. बघा त्याला मी स्टोन येलो लावलेले आहेत, कारण साडी येलो आहे. मी या व्हिडिओमधून काही शिकलात का? माझा व्हिडिओ बघून तुम्हाला कसा वाटला? आणि मेन म्हणजे तुम्हाला शिकायची इच्छा असेल अजून काही, तर वेगवेगळे व्हिडिओज मी अजून बनवणार आहे. शिलाईचे कोणते व्हिडिओ बनवू मी आणि जे की तुम्हाला शिकायचे आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ मला कसा वाटला ते मला लाईक करून सांगा. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.